या सिरीज मध्ये आपल्याला 4 सिरीजचं साऊंड कॉम्पिटिशन प्लस त्याचा किती काय काय खर्च येतो, त्याला बनवण्यासाठी काय काय लागतं. सगळ्यात पहिली सिरीज म्हणजे आपल्या गायकवाड नॉईज. त्याच्यानंतर ह्या सिरीजचं नाव काय AR नंबर 1. दुसरी सिरीज तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे VK 77 प्लस. आणि चौथी सिरीज शिवबा 72 प्लस. तर अशा 4 सिरीज आपल्याकडे. तर आपण बघूयात की ह्या सिरीजला बनवायला किती खर्च आला, प्लस सिरीज मध्ये काय काय वापरलेलं आहे आणि कसं काय काय सॉफ्टवेअर मॅन्युफॅक्चरर केलेलं आहे, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल हे सोपं आहे. समोर काय नुसतं जाऊन साऊंड लावायचं आपल्याला, पण पोरांच्या धडापडी बघायचं. काय विषय झालाय तुझा? रामकृष्ण स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका साऊंड सिरीजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर बाय द वे भरपूर दिवसानंतर आज परत एकदा साऊंड सिरीजचा ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आणि आतापर्यंत जसे साऊंड सिरीजचे ब्लॉग झाले त्याच्यात हा ब्लॉग सगळ्यात बेस्ट होणार आहे, कारण की ह्या ब्लॉग मध्ये आपल्याला 4 सिरीज बघायला भेटणार आहेत. मागच्या ब्लॉग मध्ये मे बी आपण साऊंड कॉम्पिटिशन केलं, त्याच्या मागच्या सिरीज मध्ये आपण 3 साऊंडचं साऊंड कॉम्पिटिशन केलं आणि एक असंच थोडक्यात आपण साऊंड ओपनिंगचा एक ब्लॉग केला. तर या सिरीज मध्ये आपल्याला 4 सिरीजचं साऊंड कॉम्पिटिशन प्लस त्याचा किती काय काय खर्च येतो, त्याला बनवण्यासाठी काय काय लागतं, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा. चॅनलला अजून कधी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा. आणि सगळ्यात पहिली सिरीज म्हणजे आपल्या गायकवाड नॉईज. त्याच्यानंतर ह्या सिरीजचं नाव काय AR नंबर 1. दुसरी सिरीज तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे VK 77 प्लस. आणि चौथी सिरीज शिवबा 72 प्लस. तर अशा 4 सिरीज आपल्याकडे. तर आपण बघूयात की ह्या सिरीजला बनवायला किती खर्च आला, प्लस सिरीज मध्ये काय काय वापरलेलं आहे आणि कसं काय काय सॉफ्टवेअर मॅन्युफॅक्चरर केलेलं आहे. तो तर फर्स्ट ऑफ ऑल आपण गायकवाड नॉईजच्या ओनरला विचारू की खर्च आला आणि काय काय वापरलेलं आहे. तर काही सिरीज ही माझी आहे, हिला खर्च 15 ते 18 हजार रुपये आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये भारी क्वालिटीचा बेस टाकलेला आहे आणि HF टाकलेला आहे. 15 ते 18 हजार खर्च म्हणजे जेवढा मी माझ्या जिंदगीत खर्च केला नाही तेवढा त्यांच्या साऊंड मध्ये खर्च केलेला आहे. बाय द वे पोरं मोठी झालेली, चांगली गोष्ट, काय विषय नाही, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. सो त्यानंतर आपण दुसऱ्या सिरीजचा खर्च विचारू. दुसऱ्या सिरीजचा ओनर आपण भावाला विचारू किती काय काय खर्च आलेला आहे. ही माझी AR नंबर 1 ची सिरीज आहे. मस्ती से त्याला 2,500 रुपये गेलेला आहे. सनबोर्डची सिरीज. तर भाऊने पण 2,500 खर्च केलेला आहे. जेवढा मी कशातच करत नाही तेवढे पोरं आजकाल साऊंडला खर्च करायला लागलेले. पोरं मोठी झालीत, बाकी काहीच विषय नाही. सो तर त्याच्यानंतर जी सिरीज आपल्या सगळ्या साऊंड कॉम्पिटिशन मध्ये गाजा वाजत प्रथम क्रमांकाला आहे म्हणजेच VK 77 प्लस. त्याच्या ओनरला विराज भाऊला विचारू आपण किती खर्च आलेला आहे. हे जरा कॅमेऱ्यात फोकस मध्ये. माझं नाव विराज आहे आणि लाकडाची सिरीज आहे. आणि आता मशनी नाही का, मशनी नवीन घेतल्यात आणि हाय तसं बाकीचं. खर्च किती आला याला बनवायला? खर्च 8,000 रुपये खर्च ह्याला पण बनवायला आलाय. बाय द वे वरचं लेबल वगैरे त्यांनी सगळं त्याच्या नावाचं टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे अजून अट्रॅक्टिव्ह दिसतंय. त्याच्यानंतर आपण वळूयात ह्या सिरीज कडे. तुम्ही जरा. माझं नाव श्रेयस गायकवाड आहे, मी या सिरीजचा ऑनर आहे. तर मला अख्ख्या सिरीजला मशनी सहित 2,000 खर्च आलेला आहे. आणि ह्यात 2 बेस आणि 2 ट्विटर. मशनी सोबत 2,000 खर्च आलेला आहे. मी विचार करत होतो एवढे दिवस मला चप्पल घ्यायची, पण 800 रुपयाची चप्पल घ्यायला पैसे नाही, तर भाऊने 2,000 रुपये साऊंडला घातलेले. पोरं मोठी झालेली आहे. सो देन आपण आता वळूयात साऊंडच्या प्रत्येक साऊंडचा एक एकदा आवाज तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आपण कॉम्पिटिशन पण करूयात. कुठला साऊंड बेस्ट राहतोय ते एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. ऐकून झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल हे सोपं आहे. समोर काय नुसतं जाऊन साऊंड लावायचं आपल्याला, पण पोरांच्या धडापडी बघायचं. काय विषय झालाय तुझा? ते काय ना मशीन. इकडे बघा, नुसत्या वायरी जोडाजोडी असलं तर काय कधी टेक्नॉलॉजी मला कळाली नाही. असल्या मशीन घ्यायलाच लय खर्च होत असं ना. माझी मशीन जुनी आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण आता गायकवाड नॉईजचा साऊंड एकदा चेक करू. देन
ह्या सिरीजचा देन VK77चा देन ह्या सिरीजचा 4 सिरीजचा साऊंड आपण ह्या व्लॉगमध्ये चेक करू आणि कॉम्पिटिशनचा व्लॉग तुमच्यासाठी पार्ट 2 लगेच घेऊ. कॉम्पिटिशन कोण जिंकतंय कोण नाही तुम्ही बघू शकता आणि डिसाईड तुम्ही करणार आहे की कॉम्पिटिशन कोण जिंकतंय. एवढे मेहनतीने झालं का बघ? नाही झालं, हेच खराब दिसतंय. बघ बरं आता काहीतरी झाला. झालं ना. असं धरावं लागतं रे, एवढे विषय करावे लागतात तुमच्यासाठी. बंद झालं ना परत? झालं ना. इथं धरून थांब रे, असं इथं असं धरून थांब ना. सोडू का? सोड बरं. झालं का बंद? बंद झालं ना. लाव ना मग असं. आता बघ बरं. काठी बघायला नाही अरे एवढं कुठे नाही करण्यापेक्षा 2 मिनिटं एक टेन्शन वरती लावून द्यायपेक्षा डायरेक्ट वरती पण नाही बसत रे. बघ बरं आता. हिरवी लाईट लागलेली बरोबर का? हे लाव रे श्रावण नेट. ती बंद करण्यात पाहिजे. एक टेन्शन लाव तिथं. ते नको काढू, ते कशाला काढलं? वरच्या साईडला तसं काय वेगळं होणार आहे. बस ना लाव. हे लाव बरं हे खाल्लं. वर घे रे. हे लाव ना खाल्लं. झालं का झालं? लाव बरं. कष्ट जायच्या गावात बोर्ड लावा ना. बंद कर. तिथनं बंद केले ना. बंदच आहे. झालं बघ. बघ बरं. कर बरं चालू. चालूच आहे. झालं ना. आवाज आला रे. बोर्ड पण चालू. बोर्ड बहुतेक चालू. काठी आहे तो. अरे तिला लाईट लागते रे. माझा आहे का? त्याला घे. नाही तर आतले तिथलं काढून लगेच इथं लावते ना. बॅटरी आणतो. हे नियोजन झालेलं आहे सगळं. कॉम्पिटिशन नाही जमत आता आज. टेस्टिंगची सोय. टेस्टिंग एन्जॉय करा गाईज. कॉम्पिटिशन आज नाही दाखवू शकत. टेक्निकल इश्यू झालेला आहे आमच्या व्लॉग मध्ये. पण ह्याच्याकडे आहे ना. सो तर मंडळी VK77चा साऊंड चेक एकदा करून टाका. आता कॉम्पिटिशन तर नाही जमणार, बट आपण साऊंड चेकच एकदा करू. ऑडिओ कसा आहे ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडेफार सिनेमॅटिक ऍड करतो. देन VK77 झाल्याच्या नंतर ह्या 2 सिरीजचा पण आपण साऊंड चेक करूयात. स्टे ट्यून. सो तर VK77 प्लसच्या नंतर शिवबा 72 प्लसची आपण टेस्टिंग ऐकूयात. थोडेफार अर्ध्या मिनिटाच्या सिनेमॅटिक एन्जॉय करा, कारण की विषय झालेला एकदम टेक्निकल विषय झालेला आहे, म्हणून आम्हाला आजचा व्लॉग पूर्ण करता येणार नाही. बाय द वे कॉम्पिटिशनचा पण व्लॉग लवकरच आपण पार्ट 2 घेऊन येऊ. तोपर्यंत स्टे ट्यून. AR नंबर 1 चा पण ऑडिओ चेक करून टाका. अँड दिस इज लास्ट सिरीज ऑफ अवर व्लॉग. कॉम्पिटिशनचा पण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊयात. स्टे ट्यून.
सो तर मंडळी व्लॉग झाल्याच्या नंतर पोरांचे कुटाने बघा एवढे कष्ट पडद्या मागं घ्यावं लागतात. तुम्हाला काय नुसतं मोबाईलमध्ये बघायचंय, कष्ट भाई लय कष्ट घ्यावं लागतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बाय द वे आजच्या व्लॉगमध्ये जास्त काय नाही म्हणलं सबस्क्राईबचं, पण सबस्क्राईब करून टाका. 3000च्या भरपूर जवळ आलेलं आहे. देन एक सिरीज आपली चाललेली आहे. आज पोरं नाराज झाली. ते नाराज झालात का रे तुम्ही? कॉम्पिटिशन करायची होती पोरांना, पण आज काय कॉम्पिटिशन न करता आपण फक्त साऊंड चेक, ऑडिओ चेक दिलेला आहे. सो बाय द वे पुढच्या व्लॉगमध्ये आपण लवकरच कॉम्पिटिशनचा पण व्लॉग घेऊन येऊ. चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करून टाका. बघत राहा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग. बाय बाय.